11वा दिवस, आय थिंक 11 का 12वा माहीत नाही. पण आज आम्ही करतो एक्सप्लोअर सुरेनेली, मुन्नार हे या जागा. सुरेनेलीला आमचा स्टे तुम्ही बघितलाच. त्यानंतर आम्ही विचार केला की आजचा दिवस रेस्ट करू, 1-2 पॉईंट आहेत ते फिरू. पण आमचं मन राहिलं ना, आम्ही 2-3 जागा फिरलो काल रात्री एक्सप्लोअर करण्यासाठी, मुन्नार आणि सुरेनेली. तर माझ्या समोरचे दृश्य इतकं भारी दृश्य की तुम्हीच बघून घ्या. वेलकम सुरेनेली. मगाशी आम्ही वरती थांबलो होतो, मेन स्पॉट खाली होता. आत्ता नारळ पाणी घेतलं आहे. केरळमध्ये नारळ पाणी बेस्ट आहे, पण महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट आहे, कारण की तिथे चव नाही एवढी. आणि आत्ता आम्ही गाड्या पार्क केल्या तिथे आणि वरती आतमध्ये जातो, थोडं एक्सप्लोअर करतो, कारण की आपल्या इथं असं बघायला भेटत नाही. जी कारवीची फुलं आली त्यावेळेस जी गर्दी असेल ना लोणावळ्यात, सेम तशीच गर्दी इथे. पण या टी प्लांटेशनच्या इथं तर आतमध्ये जाऊ, एक्सप्लोअर करूया, तोपर्यंत नारळ पाणी एन्जॉय करूया. क्योंकि इतना प्यार तुमको करते. लय बदनाम करते मला हे माहिती गाणं बोल. नाही, कॉपीराइट लागेल. बोल तू. आमचे दाजी खूप भारी गाणे म्हणतात. त्याचबरोबर म्हणकी का तू म्हणतो आम्ही बॅकग्राऊंड देतो. लाज नका, लाज नका. तर टी प्लांटेशन मध्ये आलो आम्ही विदाऊट तिकीट. डायरेक्ट जम्प केला आम्ही त्या साईडने, कारण की असं वाटलं नाही की एवढी काही गरज आहे तिकीट द्यायला. 50 रुपये गरज, कुठेही तिकीट काढतात. सो आता आम्ही एक स्पॉट पकडला आहे, इथे आम्ही फोटो वगैरे करूया. आणि आज फुल ऑन ट्रॅव्हलिंग मोड आहे, नुसतं फिरणार इकडे तिकडे, कारण की इतक्या राईडचा जो थप्पा होता तो सगळं आम्ही घालवतो आहे. एन्जॉय करू आणि प्रॉपर ट्रॅव्हलिंग करू. तर नजाऱ्याची मजा घ्या, एन्जॉय करा. नुसती चहा, टी प्लांटेशन आणि नुसती हिरवळ. वेलकम टू केरला. स्वतःचं इथं फिरून झालंय आणि मेन म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी इथं खाली उतरलो आणि भरपूर सारे फोटो काढले. तुम्ही बघसालच. इंस्टाग्रामवर जर फॉलो करत नसाल तर नक्की फॉलो करा. या ट्रिपचा एकूण एक पार्ट त्या इंस्टाग्रामवरती आहे. सो व्हिडिओ काढायला लावलेला मी त्यांना, इथे येऊन बसले खाली. मला एवढं लवकर पळाले कसे काय हे. सो मग मी स्वतः ट्राय केला माझा व्हिडिओ. गद्दारी का दुसरा नाम माने, धनंजय माने, लक्षात ठेव. हा बट्टा बुट्टा, एक बुट्टा दे. एक गुट्टा आपको चाहिए. नारळ कसं दिलं तुम्ही? नारळ कसं दिलं? 50 रुपये. महाग आहे हो, आमच्या महाराष्ट्रात स्वस्त आहे. डोसा है, लाल चटणी आहे, देऊ का? त्याला हाणार आहे फोनवरती. मस्त. सो आता आमचं सगळं फिरून झालं. आम्ही इथं जिथं गाड्या लावल्या होत्या तिथं आलो परत आणि जस्ट टाइमपास करतो. मस्त मावशींनी आम्हाला चहा दिलाय. त्यांचं दुकान आहे इथं. हा राजू आहे, इग्नोर करा. इथं दुकान आहे आणि इथूनच त्या व्ह्यूला जाता येतं. मेन म्हणजे तिकीट आहे 50 रुपये, पण आम्ही तिकीट घेतलं नाही, डायरेक्ट जम्प करून गेलो. जय महाराष्ट्र. पैसे वाढवले, पैसे वाचले. चलो ए प्याना पट. सो मित्रांनो, पोचलो आम्ही मुन्नारमध्ये. पण पोचताना इतकं वैताग आला की इथं खूप ट्रॅफिक आहे, खूप म्हणजे खूप. आम्हाला पार्किंगला अर्धा किलोमीटर लांब गाडी लावायला लागली, कारण की इथं पार्किंगची काहीच सोय नाही आहे. आणि इतके टुरिस्ट आहेत तरीसुद्धा त्यांनी अजून काही केलेलं नाही आहे. सो आता जाऊया, थोडी शॉपिंग करूया, कारण की या ट्रिपमध्ये आम्ही शॉपिंग काहीच केली नाही आहे. म्हणजे इथे मसाले वगैरे आहेत,
तर असे शॉप्स फिरू. पण इथं जीप्स खूप भारी भारी आहेत. आम्हाला वाटलं मार्केट काय वेगळं असेल, नाही आपलं तुळशीबागच आहे, आपण काय करू शकत नाही. असं वाटलं मसाले वगैरे आहे तिथलं फेमस. सो मसाले वगैरे बघू कसे भेटतात तिथं, काय कुठले मसाले घ्यायचे ते काय आपल्याला माहीत नाही. मसाल्यांचा तर वास येतोय भरपूर. घेऊया. चॉकलेटसुद्धा आहे तिथं. हा ना, रिॲक्शन दाखव कसं होतं चॉकलेट. हा बघितलं मी. भाऊंनी चॉकलेट ट्राय केलंय, खूप कडू होतं म्हणते. दे कितीला आहे ते? 100 स्वतः इथला चहा जे आपण मळे बघितले, तर त्या चहामधलं इथं आम्ही चहा घ्यायला आलो. 300 रुपये पर के जी आहेत. आणि इथे मसालेसुद्धा भरपूर आहेत. दुकानाचं नाव आहे अब्बास अँड को. जुनं दुकान आहे आणि होलसेल दरात आहेत. सो आम्ही घेतो इथं पटापटा अर्धा के जीच घेतो, जास्त काय घेत नाही. कारण की लगेज ठेवण्यासाठी आमच्या बाईक्समध्ये, सॉरी हे सामान ठेवण्यासाठी बॅगिंगमधल्या लगेजमध्ये काहीच हे नाही आहे, जागा नाही आहे. सो आता बघूया आपण काय करू. घरी घेऊन जाऊ, चहा कसा बनतो ते बघू. नाही तर आपला नॉर्मल चहा जो असतो सेम तसंच असतो. इथलं ऑथेंटिक आपल्याला काहीतरी घेतलं पाहिजे. सो आम्ही इथं ऑथेंटिक घेऊन जातो. बॉयज विथ शॉपिंग. सो आम्ही आता इथून जे शॉपिंग केले होते ना, तर त्यांचं ऑल ओव्हर इंडिया देतात ते मसाले वगैरे. जर तुम्हाला हवे असतील तर स्क्रीनशॉट काढून घ्या मस्तपैकी. आणि आम्ही इतकं सारं घेतलं आहे बॅग्स. ये आमचं पडलं हे कुठं हरवलेलं, कुठं हरवलेलं. झाली आमची शॉपिंग. केरला डन. बस करतो. तर हा एवढा मोठा माणूस आमच्याकडून हरवला होता, मार्केटमध्ये हरवला आहे. वाटतं का तुम्हाला त्याला बघून? तुझं काय म्हणणं आहे यावर? त्याला सोडला आपण, हरवलं नाही, सोडलेला. अच्छा, सोडला होता का? अन्न कोयता एवढं काय खायचं बोला. आता आम्ही हे झालं आमचं शॉपिंग वगैरे झाले चकाचक. आता आम्ही जेवण करतो, कारण की सकाळपासून काही जेवलेलं नाही आहे. स्वतः हॉटेल महाराणीमध्ये आलो आहे. जागा नव्हती, जी लोक उठली डायरेक्ट पंक्तीसारखं बसले आम्ही. आणि त्यांनी असं खाल्लंय. काय शेट झालं जेवण? हा शेंगा. तर आम्ही तिथून शेंगा वगैरे घेतल्या. आता बिर्याणी खाऊ मस्तपैकी. बिर्याणी. अच्छा, केरला मिर्च. केरला मिर्च क्या है वो? फिश करी आता. फिश करी. हां, बॉइल्ड राईस. हां फिश करी. ओके. तर केरला मिर्च म्हणून पण एक डिश सांगितली त्यांनी की फेमस आहे. और फेमस क्या है इधर का इसका? मतलब मालूम नहीं. आप भी टूरिस्ट का? हाँ, हम महाराष्ट्र. ठीक आहे. तर आता बघू काय फेमस आहे इथं. जे असेल ते असेल. पण बिर्याणी जास्त घेतली यांनी. ठीक आहे. तो त्यांनी सांगितलं आम्हाला केरला फिश करी आणि बॉईल राईस आणि त्याचबरोबर बिर्याणी पण चांगली इथं. तर बघूया काय ऑर्डर करायचं. का तुला वाटतं काय ऑर्डर केलं पाहिजे? लोकलच खाऊया. लोकल का आहे? गो फॉर लोकल. लोकल फॉर लोकल. लोकल आहे. लोकल आहे. लोकल. आणि इथं लँग्वेज बॅरियर एवढं आहे ना, हिंदी बोलणारं भेटलं तर मजा येते. काय म्हणतो? आता तू एक्सपिरियन्स केलं हां, हिंदी. नाहीतर संपून जात आहे भाई अख्खं. आता आम्ही ऑर्डर केल्या 2 बिर्याणी, त्यानंतर एक कर्ड राईस. भाऊ डाएटवर आहेत जसं तुम्ही बघितलं मागाशी. आता बिर्याणी खाऊया मस्त. आणि अजून तो पण तेच करणार रे. हां. पोर्शन काढून देणार. अल्फाम आणि तंदूर चिकन आम्ही ऑर्डर केलं आहे.
चिकन अल्फाम. मला थोडंसं ऑइल येतं बघ. कमी आहे. तंदुरी एवढंच आहे. दाजी बोलले. स्वतः आमचं जेवण वगैरे करून झालंय आणि आम्हाला सनसेट बघायचं आहे. पण सनसेट काय होईल का नाही माहीत नाही. पण आता आम्ही पॉईंट ठरवतो कुठला घ्यायचा. आता विचार होता की आम्ही डॅम व्ह्यू पॉईंटला जाऊ. पण आय थिंक थोडा टाईम मिसमॅच होऊ शकतो, तर आम्ही डायरेक्ट सनसेट पॉईंटला जाऊ. आणि सगळं संपवलं आहे. अख्खी एक तंदूर खात होतो. दिसतं तसं नाही येतो आमचा दाजी. कसला कश येते. मार्केट फिरत होतो. खूपच वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध येत होते. आणि बघितलं तर वडे वगैरे तळत होते. पोरं भेटले. महाराष्ट्र काय करतो इथं? काय आलंय शॉपिंगला आलंय. मसाले घ्यायला आम्ही घेतले मसाले. दादा तिकडे घेतले असते तर परवडले असते की हा तुम्हाला. ना, काय आता आपल्या पिंपरीत पण सेम रेट आहे. नाही पिंपरीत नको. बोर होतं. लांबून आणलेत मसाले. मस्करी तेवढा लांब आली होती. ना आपल्या बिर्याणीसाठी असेच मसाले वापरतो आम्ही. बिर्याणी खायची तर कर्नाटकाच्या मसाल्यांनी खायची. केरळ. कर्नाटक. अशा प्रकारच्या जिप्स वगैरे खूप आहे तिथं. बाहेर वाटलं त्या जिप्स बघून. लय दिवसांनी जिप्स बघितलं. कारण की आपल्या गावाकडं ते असतातच. इथं थ्रू आउट त्या जिप्सीच आहेत. आता पोरं गेलेत गाडी आणायला. मी चालत. आत्ता वाजलेत 4:30 नाही 5:30 आणि आम्ही बसलो आहे सनसेट पाहण्यासाठी. शांत स्पॉट भेटला आहे, रस्त्याच्या कडेला आहे आणि आम्ही असं बसलो आहे. आणि इथं होणार आहे सनसेट. आणि ही आहे केलेला बाकासूर. हा 20 मिनिटं नाही झालीत खाऊन. हां चणे खात बसलाय तिथं. एवढे तंदूर खाल्ले मागाशी. खाल्लाय तंदूर खाल्लाय. बिर्याणी खाल्ली आहे. चना इम्पॉर्टंट आहे ना ब्रो. आणि चणे खात बसलाय. शेंग चकना चोर. काय तर मागे ही सुंदर अशी व्हॅली. टाइमलॅप्स काढू ना. सो माझं एक म्हणणं आहे, मुन्नारला नका जाऊ, सूर्यनेलीला जा. सूर्यनेली खूप शांत आहे, मस्त आहे. मुन्नारला नुसती ट्रॅफिक आहे आणि काय उपयोग नाही. मला नाही वाटत एवढं वरती आहे. सूर्यनेलीला या, मुन्नारला जा, फिरून या, पण सूर्यनेलीला स्टे करा. खूप भारी आहे सूर्यनेली. बरोबर आहे ना. बरोबर ना. या फिरण्यासाठी ठीक आहे, राहण्यासाठी सूर्यनेली बेस्ट आहे. या ठीक आहे. आता एन्जॉय करा टाइम लॅप्स अँड सनसेट.